श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तुम्ही जर रोज नित्यनियमाने स्वामी महाराजांची पूजा अर्चा करत असताल, त्यांची नित्यसेवा करत असताल, तर ही नित्यसेवा कशी करायची आणि हा जर ग्रंथ तुम्ही रोज वाचत असताल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तुम्हाला मी अशी एक गोष्ट सांगणार आहे की त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन चमत्कार घडणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करून इथून पुढे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचले जातील। तर बघा, स्वामी महाराज, आता हे स्वामी महाराज ब्रह्मांड नायक, तर स्वामी महाराजांना ब्रह्मांड नायक का म्हणतात? तर स्वामींच्या भक्तांनी त्यांची तसबीर नीट निरखून बघा, त्यानंतर श्री स्वामी समर्थांना ब्रह्मांड नायक का म्हणतात त्याचे उत्तर तुम्हाला लगेच मिळून जाईल। स्वामी समर्थांच्या उजव्या हाताकडे नीट निरखून बघा, मग आपल्याला या उजव्या हाताच्या 2 बोटांच्या चिमटीत एक गोटी असल्याचं दिसेल। या चिमटीत पकडलेल्या गोटीचा अर्थ असा आहे की स्वामींनी संपूर्ण विश्वच या 2 बोटांच्या चिमटीत पकडलेल्या गोटीत सामावून घेतलं आहे। म्हणूनच स्वामींना भक्तिभावाने संपूर्ण विश्वाचे नायक ते ब्रह्मांड नायक असं म्हटलं जातं। स्वामींच्या हातात असलेली गोटी ही निरर्थक नसून त्याला अर्थ आहे, ही गोटी स्वामी ब्रह्मांड नायक असल्याची साक्ष आहे, म्हणून आपण त्यांना ब्रह्मांड नायक म्हणतो। मग अशा जर ब्रह्मांड नायकाची आपण जर नित्य सेवा केली तर बघा आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी प्रमाणात बदल होणार आहे। जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेलाच आहे। पण जे नाहीत, जे आत्ता नवीन स्वामी सेवेकरी आहेत किंवा हा व्हिडिओ जे स्वामी सेवेकरी नसतील आणि हा व्हिडिओ जे पाहत असतील त्यांनी उद्यापासूनच स्वामी महाराजांची नित्यसेवा याप्रमाणे जर चालू ठेवली तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडून येणार आहे। पहिलं तर आपल्याला रोज सकाळी उठून स्नान वगैरे करून देवपूजा करायची आहे। नित्यनियमाने आपल्याला महाराजांची आपल्या देवपूजा करायची आहे। आपल्या देवघरामध्ये जितके देव असतील त्यांची देवपूजा करायची आहे। बघा, तुम्ही जर नित्यसेवा करत असाल तर तुमच्या देवघरामध्ये एक छोटासा फोटो किंवा एक छोटीशी मूर्ती ही स्वामी महाराजांची असलीच पाहिजे, तरच तुम्हाला ही नित्यसेवा करता येईल। आता नित्यसेवा करत असताना तुमची जेव्हा पूजा वगैरे होईल त्यानंतर तुम्हाला नित्यसेवा करायची आहे। बघा, ज्या महिलांना किंवा ज्या पुरुषांना वेळ असेल त्यांनी त्यांच्या देवघरासमोर बसून ही सेवा केली तरी चालेल, पण खरंच ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी सुद्धा कशी सेवा करायची ते मी पुढे सांगणारच आहे। पण ज्यांना वेळ आहे त्यांनी त्यांच्या देवघरासमोर बसा। देवघरासमोर बसल्यानंतर महाराजांची पहिली पूजा करा। त्यानंतर महाराजांची रोज नित्यनियमाने तुमच्या घरात आरती झालीच पाहिजे, त्यांची आरती करा। त्यांना नैवेद्य रोज सकाळी संध्याकाळी तुमच्या घरात जी चटणी मीठ भाकर बनत असेल त्या चटणी मीठ भाकरेचा नैवेद्य दाखवा। त्याच्यानंतर तुम्हाला बघा, पहिली तर गायत्री मंत्राची माळ करायची आहे। ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। हा जप तुम्ही बघा नित्यसेवा चालू ठेवा, तुम्हाला पुढे पुढे फरक जाणवलेला दिसूनच जाईल। आता हा गायत्री मंत्र झाल्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्राची एक माळ करायची आहे। बघा, नवार्णव मंत्र म्हणजे 3.5 शक्तिपीठे आहेत आपली, या देवींचा संपूर्ण देवींचा एकच मंत्र आहे। जेव्हा आपण आपल्या गुरूंची सेवा करतो तेव्हा आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदेवीला विसरायचं नाही, म्हणून आपल्या कुलदेवीची आपल्याला सेवा करायची आहे। आधी गुरुची सेवा करायच्या अगोदर आपल्याला आधी आई आणि वडिलांची सेवा करायची आहे। त्यामुळे
तुम्हाला 99 मंत्र बोलायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला वेळ असेल बघा, तुम्हाला देवघरासमोर बसून सेवा करायचा वेळ असेल तर तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा नामाच्या करायच्या आहेत. आणि जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 1 माळ सुद्धा रोजची करू शकता. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला 11 माळी किंवा 1 माळ केली तरी चालेल. त्यानंतर येतं ते श्री स्वामी चरित्र सारामृत. हा ग्रंथ बघा, हा ग्रंथ श्री स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा मानला जातो. आणि हा ग्रंथ जो कोणी रोज नित्यनियमाने पठण करत असेल, रोज नित्यनियमाने वाचत असेल तर त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या घरामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, 1897 मध्ये स्वामी भक्त विष्णू बळवंत थोरात यांनी 21 अध्यायांची स्वामी चरित्र सारामृतची पोथी रचली होती. ही पोथी स्वामींच्या नित्य उपासनेत असलीच पाहिजे. बघा, तुम्ही रोज 1 अध्याय वाचा, दररोज, किंवा काही तुम्हाला ओव्या वाचायचा असतील तर तुम्ही ओव्या वाचू शकता. दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही संपूर्ण पारायण म्हणजे एक पूर्ण ग्रंथ, 21 अध्यायांचा पूर्ण ग्रंथ वाचला तरी चालतो. बघा, तुम्ही रोज 1 अध्याय वाचू शकता किंवा तुम्ही रोज 3-3 अध्याय करून तुम्हाला 7 दिवसात हा ग्रंथ म्हणजे 1 पारायण तुमचं पूर्ण होऊन जाईल. आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 7-7 अध्याय असं 3 दिवसात तुम्ही 1 पारायण करू शकता. किंवा आता तुम्हाला वेळच नाही आहे तर तुम्ही गुरुवारी 1 संपूर्ण पारायण देखील करू शकता. असं आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. पण बघा, तुम्ही हा ग्रंथ केंद्रामधून, बघा तुमच्या जवळपास जे केंद्र असेल त्या केंद्रामध्ये जा आणि त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हा ग्रंथ मिळून जाईल. आणि हा ग्रंथ तुमच्या घरी घेऊन या आणि तुम्ही वाचायला सुरुवात करा. तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप मोठा फरक तुम्हाला जाणवेल. आता हे झाल्यानंतर बघा, नंतर कालभैरव अष्टकम आहे, व्यंकटेश स्तोत्र आहे, गणपती अथर्व शिष्य आहे, तुम्हाला भरपूर साऱ्या सेवा आहेत. पण त्यातल्याच तुम्हाला जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची 11 माळी जप, श्री स्वामी चरित्र सारामृतचे रोज 3-3 अध्याय किंवा रोज 7-7 अध्याय आणि त्यांचा तारक मंत्र, तारून नेणारा म्हणजे आपलं आयुष्यात जी काही संकट आहे त्या संकटातून आपल्याला तारून नेणारा असा हा तारक मंत्र तुम्हाला 1 वेळा बोलायचा आहे. एवढी जर सेवा रोज नित्यनियमाने तुमच्या घरामध्ये होत असेल तर बघा, तुमच्या घरामध्ये जर सगळ्यांना करायची इच्छा असेल तर सगळे करू शकतात. पण जर तुमच्या घरातील महिलेने किंवा कर्त्या पुरुषांनी जर ही सेवा केली तर तुमचं घर खरंच खूप आनंदी राहणार आहे. तुमच्या घरात नेहमी आनंदाचं वातावरण राहणार आहे. तर आता बघा, ही सेवा करताना फक्त एकच नियम पाळायचा आहे आणि तो नियम म्हणजे आपल्याला मांसाहार अजिबात करायचा नाही. ज्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचणार आहात त्या दिवशी तुम्हाला मांसाहार करायचा नाही. जर तुम्ही मांसाहार केला असेल तर तुम्ही या ग्रंथाला हात सुद्धा लावायचा नाही किंवा वाचायचं नाही. त्या दिवशी तुम्ही नाही वाचलं तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही जेव्हा मांसाहार करणार नाही तेव्हाच हा ग्रंथ वाचा. असंही तुम्हाला ही रोजची नित्यसेवा करायची आहे. सगळ्यांनी ही नित्यसेवा एकदा करून पहा, या नित्यसेवेत एकदा उतरून पहा. श्री स्वामी समर्थ महाराजांचं आता तुम्हाला काही जमलं नाही ना तर तुम्ही फक्त नामस्मरण करा. उठता बसता, कामावर जाताना, प्रवास करताना किंवा घरातील महिला असतील ते स्वयंपाक करताना, कपडे धुताना किंवा भांडी घासताना तुम्ही कधीही नामस्मरण फक्त स्वामी महाराजांचं तुमच्या तोंडामध्ये चालू राहू द्या. तुमच्या 11 माळी पूर्ण होऊन जातात. तुमच्या 11 माळी झाल्यासारखंच हे नामस्मरण आहे. त्यामुळे तुम्ही कधीही नामस्मरण करू शकता. हे नामस्मरणात इतकी ताकद आहे की तुमच्या कोणत्याही संकटात स्वामी त्या संकटांपुढे तुमच्या आधी पहिले उभे राहणार आहेत. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.